नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण इकॉनॉमिक्स मधला एक खूप महत्वाचा टॉपिक अभ्यासणार आहोत, ते म्हणजेच रुपयाचं अवमूल्यन. तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अभ्यास करताना रुपयाचं अवमूल्यन वाचला असाल आणि एक छोटासा टॉपिक आहे आंतरराष्ट्रीय व्यापारामधलाच, पण जरी लहान वाटत असला तरी सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. आयोगाने अनेक वेळा आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारे रुपयाच्या अवमूल्यनावर प्रश्न विचारले आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अभ्यास करताना खूप वेगळे कॉन्सेप्ट येतात. जर तुम्ही नीट अभ्यास केला असेल किंवा केला नसेल तरी सुद्धा तुम्हाला लेक्चर समजणार आहे. पण त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे कॉन्सेप्ट आहेत. जसं त्याच्यामध्ये व्यवहार तोल आहे, व्यापार तोले, त्याच्यानंतर चलनाचा विनिमय दर आहे, तो पण एक खूप महत्वाचा कॉन्सेप्ट आहे, आणि त्याचबरोबर रुपयाचे अवमूल्यन. आता जे सगळे मी तुम्हाला 4 कॉन्सेप्ट सांगितले ते सगळे एकमेकांशी इंटरलिंक करतात आणि त्यामुळे प्रत्येक कॉन्सेप्ट समजून घेणं महत्वाचं आहे. बघा, जनरली इकॉनॉमिक्स काय, तर इकॉनॉमिक्स मध्ये कॉन्सेप्ट सुद्धा भरपूर आहेत, त्याचबरोबर थिअरीज सुद्धा भरपूर आहेत. मग या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला एकत्रित अभ्यास करावा लागतो. डेटा आणि कॉन्सेप्ट एकत्रित ज्या वेळेला अभ्यास कराल त्याच वेळेला तुम्हाला परीक्षेला उत्तर देता येणार आहे. ठीक आहे, जनरली ज्या वेळेला तुम्ही पुस्तकातून अभ्यास करता तर एखाद्या टॉपिक बद्दल फक्त कॉन्सेप्ट क्लिअर होतो तुमचा, किंवा फक्त एखाद्या टॉपिक बद्दल डेटा क्लिअर होतो, पण दोन्ही गोष्टी तुमच्या क्लिअर असणं इकॉनॉमिक्सच्या बाबतीत महत्वाचं आहे. आयोग कशातूनही तुम्हाला प्रश्न विचारू शकते. ठीक आहे, सो आज आपण रुपयाचं अवमूल्यन एकदम रूट पासून समजून घेणार आहोत. बेसिकली सुरुवातीलाच सांगते, रुपयाच्या अवमूल्यनाचा अर्थ काय होतो, तर रुपयाची जी किंमत आहे, ओके, रुपयाची किंमत कमी होणं. आता रुपयाची किंमत कमी झालेली आहे हे आपण कधी समजतो, ज्यावेळेला असं आपण म्हणतो की डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची किंमत घसरते. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची किंमत घसरते याचाच अर्थ काय, सध्या जर आपण बघितलं, जर आपल्याला समजा $1 खरेदी करायचा आहे कोणाकडून, की आपण कोणाला सांगितलं की बाबा मला $1 दे, तर त्या $1च्या बदल्यात आपल्याला सध्या काहीतरी ₹74.40 पे करावे लागतील. किती, तर ₹74.40. हीच जर परिस्थिती तुम्ही 2 वर्षांपूर्वी बघितली असती तर एका डॉलरच्या ऐवजी आपल्याला 65 ते 68 रुपये पे करावे लागले असते. आता हे मी 65 ते 68 रुपये का म्हणते, कारण की हे नेहमी फ्लक्च्युएट होत असतं. मग आता हे जे डॉलरची जी किंमत आहे किंवा रुपयाची जी किंमत आहे डॉलरशी संबंधित, ती कमी जास्त कोण करतं का, गव्हर्नमेंट करतं किंवा आरबीआय करते, हे कोण करतं का, नाही. सध्या जी रुपयाची किंमत फ्लक्च्युएट होते ती अजिबात आरबीआय किंवा गव्हर्नमेंट करत नाही. काही अधिकार आहेत जे आपल्या देशातल्या देशात चलन व्यवस्थेशी संबंधित आरबीआयला आहेत, की आपल्या देशामध्ये कर्ज कोण किती घेऊ शकतं त्याबाबतचं समजा एखादं नियंत्रण ठेवायचं असेल, की फ्लो कसा असेल पैशाचा, त्या संबंधित आहे. पण रुपयाची व्हॅल्यू जर सध्याच्या घडीला आपण बघितलं तर आरबीआय किंवा गव्हर्नमेंट नियंत्रित करत नाही. ठीक आहे, ही जी व्हॅल्यू फ्लक्च्युएट होते ती पूर्णपणे आपल्या इकॉनॉमी म्हणजेच काय, तर मार्केटवर डिपेंड असते. म्हणजेच आपल्या इकॉनॉमी म्हणजे आपली अर्थव्यवस्था कशी आहे, विकसित आहे, जीडीपी रेट कसं आहे, नॅशनल इन्कमचा संबंध त्याच्यामध्ये येतो, आयात निर्यातीचा संबंध येतो, त्याचबरोबरचे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येतं. तर या सगळ्या गोष्टींवर रुपयाची किंमत डिपेंड असते. ठीक आहे, पण काही वर्षांपूर्वी आपल्याकडे काय केलं जायचं, गव्हर्नमेंट ही जी व्हॅल्यू आहे ती कमी करायचं, ही जी किंमत आहे ती कमी करायचं. ओके, आता ती कमी कशी होते किंवा काय ते मी तुम्हाला पुढे सांगते. पण हा अधिकार गव्हर्नमेंटला किंवा आरबीआयला होता की रुपयाची व्हॅल्यू डॉलरच्या तुलनेत किंवा इतर कोणत्याही मोठी जी करन्सी आहे, मग त्यामध्ये बऱ्याचशा युरोज वगैरे येतील, तर त्याच्याशी संबंधित रुपयाची व्हॅल्यू कमी करण्याचा अधिकार आरबीआयला होता. ठीक आहे, आणि ज्या वेळेला हा अधिकार आरबीआयला किंवा गव्हर्नमेंटला असतो, म्हणजे कोणत्याही सेंट्रल अथॉरिटीला असतो, त्यावेळेला जी रुपयाची किंमत कमी केली जाते त्याला म्हटलं जातं डिव्हॅल्युएशन. तुम्ही म्हणाल मॅम आम्ही तर आता कधी डिव्हॅल्युएशन वगैरे असं ऐकलं नाहीये, डिमॉनिटायझेशन ऐकलेलं आहे, त्याचबरोबर आपण म्हणू शकतो की इथेच डिजिटलायझेशन ऐकलेलं आहे, डिरेग्युलायझेशन ऐकलेलं आहे, पण रुपयाचं डिव्हॅल्युएशन कधी ऐकलेलं नाहीये, कारण की रिसेंट 1-2 दशकांमध्ये अजिबात आपल्याकडे डिव्हॅल्युएशन झालेलं नाहीये. मग आता जे होते रुपयाची व्हॅल्यू कमी होते तर त्याला म्हटलं जातं डेप्रिसिएशन. काय म्हटलं जातं,
डेप्रिसिएशन घसरण आपण त्याला बोलतो. डिव्हॅल्युएशन कधी म्हटलं जाईल, जेव्हा गव्हर्नमेंटचा त्याच्यामध्ये हात असतो रुपयाची किंमत कमी करण्यामध्ये, त्यावेळेला त्याला म्हटलं जातं डिव्हॅल्युएशन. हे सर्वात पहिल्यांदा लक्षात ठेवा. आणि गेल्या आता 2 दशकांमध्ये अजिबात डिव्हॅल्युएशन गव्हर्नमेंटने केलेलं नाहीये, कारण की तिथे जे विनिमय दर आहे, ठीक आहे, आपल्या देशाच्या करन्सीचा विनिमय दर ठरवण्याची जी पद्धत आहे ती आपल्या गव्हर्नमेंटने चेंज केलेली आहे. आता विनिमय दर एकदम शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगते, कारण की विनिमय दराचं जर आपण लेक्चर घ्यायला गेलो तर पूर्णपणे एक वेगळं लेक्चर होईल. विनिमय दर याचाच अर्थ काय होतो, सेम, म्हणजे एक्सचेंज रेट. आपण एका डॉलरच्या बदल्यात किती रुपये देतोय त्यालाच म्हटलं जातं विनिमय दर. ठीक आहे. मग याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विनिमय दर असतात, जसं स्थिर विनिमय दर, तरल विनिमय दर, नाहीतर बाजार विनिमय दर. सध्या आपल्याकडे मीडियम म्हणजे एक मिक्स विनिमय दर आहे, जसं गव्हर्नमेंट सुद्धा ठरवू शकते आणि मार्केटवर सुद्धा डिपेंड असू शकतो. आणि ही जी विनिमय दराची पद्धत आहे ती IMF कडूनच सांगण्यात आलेली. पण आता सध्या जर आपण बघितलं तर या विनिमय दरामध्ये जनरली गव्हर्नमेंट कुठे इंटरव्हेंट करत नाही किंवा गव्हर्नमेंट कुठे जास्त लुडबुड करत नाही. हा, पण आपल्या देशामध्ये पैशाचा फ्लो किंवा क्रेडिटचा फ्लो कसा असेल त्याच्यावर RBI नियंत्रण ठेवते. ठीक आहे. पण इथे विनिमय दराचा एक्झॅक्ट अर्थ काय होतो, डोमेस्टिक आहे का, देशांतर्गत आहे का, देशातल्या देशात नाही, इतर देशाच्या करन्सी बरोबर आपल्या रुपयाची व्हॅल्यू काय आहे त्यालाच म्हटलं जातं विनिमय दर. ठीक आहे. मग आय होप तुम्हाला ऍटलीस्ट इथे अवमूल्यन करणं म्हणजे काय, तर अवमूल्यनाचा अर्थ असाच होतो की इतर चलनाच्या दृष्टीने देशांतर्गत चलनाची किंमत कमी करणं. ठीक आहे. आता समजा एक एक्झाम्पल देते तुम्हाला, तेव्हाच समजेल. जर जसं मी तुम्हाला सांगितलं की काही वर्षांपूर्वी जर बघितलं तर डॉलरची किंमत ही 65 ते 68 रुपये होती. ठीक आहे. मग आता आपण घेऊया की काही महिन्यांपूर्वी समजा एका डॉलरची किंमत किती होती, तर 10 रुपये होती. हे इझी जावं म्हणून मी तुम्हाला सांगते, एका डॉलरची किंमत किती होती, 10 रुपये. म्हणजे जर आपल्याला $1 घ्यायचा असेल तर त्याच्याऐवजी आपल्याला 10 रुपये द्यावे लागतील. ठीक आहे. आणि मग आता काय केलं गव्हर्नमेंटने, डिव्हॅल्युएशन केलं, म्हणजेच रुपयाचं अवमूल्यन केलं. तर त्यावेळेला काय होणार आहे की जी डॉलरची किंमत आहे ती तशीच राहील, $1 राहील, पण त्या $1च्या बदल्यात समजा आपल्याला 20 रुपये द्यावे लागतात. म्हणजेच आपल्या रुपयाची जी व्हॅल्यू आहे ती 10 रुपयांनी कमी झाली. काय झालं, आपल्या रुपयाची व्हॅल्यू 10 रुपयांनी कमी झाली. इथे अमाऊंट वाढलेली दिसते ना, याचाच अर्थ रुपयाची व्हॅल्यू 10 रुपयांनी कमी झाली. एक छोटंसं एक्झाम्पल देते. किंमत तुम्हाला वाढलेली दिसते, मग तुम्ही म्हणाल मॅम व्हॅल्यू कशी कमी झाली. सिंपल गोष्ट आहे, पाणी आपल्याला खूप जास्त अवेलेबल आहे त्यामुळे त्याची किंमत कमी आहे, राईट, त्यामुळे त्याची व्हॅल्यू कमी आहे. पण तिथेच आपण इतर गोष्टी जर बघितल्या, ऑइल वगैरे बघितलं, पेट्रोल वगैरे, तर त्याची किंमत जास्त आहे की नाही, का, कारण की ते कमी अवेलेबल आहे. ठीक आहे. मग इथे जिथे जास्त अमाऊंट आपल्याला एका डॉलर बद्दल पे करावी लागते, याचाच अर्थ तिथे जी रुपयाची व्हॅल्यू आहे ती कमी झालेली आहे. ओके. सो आय होप तुम्हाला आता इथे नीट समजलं असेल. मग आपल्या देशामध्ये रुपयाचं अवमूल्यन आतापर्यंत कधी कधी झालेलं आहे, याच्यावर बऱ्याच वेळेला आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. रुपयाच्या अवमूल्यनावर कसे कसे प्रश्न विचारले जातात माहितीये. एक म्हणजे आपल्या देशामध्ये कधी कधी रुपयाचं अवमूल्यन झालंय, कोणत्या पर्सेंटेज मध्ये हे रुपयाचं अवमूल्यन झाले, म्हणजे किती पर्सेंटने रुपयाची व्हॅल्यू कमी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ज्या वेळेला रुपयाचं अवमूल्यन होतं तर त्याचा परिणाम आपल्या भारताच्या इकॉनॉमीवर, आयात निर्यातीवर कसा पडतो ते खूप महत्वाचं आहे, त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, समजलेलं आहे. पण मग इथे तुम्हाला आता अवमूल्यनाचा अर्थ काय होतो, रुपयाचं डिव्हॅल्युएशन केलं जातं, याचा अर्थ काय होतं ते नीट समजलं, त्याच्यावर कसे प्रश्न विचारले जातात ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. मग हे नक्की अवमूल्यन, डिव्हॅल्युएशन का केलं जातं. ठीक आहे. उलट आपण तर म्हणतो की आपला रुपया हा स्ट्रॉंग असला पाहिजे, म्हणजेच रुपयाची व्हॅल्यू ही जास्त असली पाहिजे. मग रुपयाची व्हॅल्यू आपण कमी का करतो, तर त्याचं सर्वात महत्वाचं कारण सरकारकडे आहे, ते म्हणजेच आपलं बॅलन्स ऑफ पेमेंट सुधारवणं. बॅलन्स ऑफ पेमेंटचाच अर्थ काय होतो, ते म्हणजे व्यापार तोल. काय तर व्यापार तोल. बघा मी मगाशी सांगितलेलं, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, जे सगळे कॉन्सेप्ट आहेत ते एकमेकांशी इंटरलिंक करतात. बॅलन्स ऑफ पेमेंटचा बेसिकली अर्थ काय असतो, आयात आणि निर्यात यामधला जो फरक असतो त्यालाच आपण म्हणतो बॅलन्स ऑफ पेमेंट किंवाच व्यापार तोल. म्हणजे जर समजा आपली आयात जास्त झाली, निर्यात कमी झाली, तर तो काय मधला जो फरक असणार आहे त्याला म्हणूया आपण व्यापार तोल.
समजा आपण केली 100 रुपयाची आयात आणि निर्यात केलं, म्हणजे निर्यात म्हणजे काय, इतर देशांना वस्तू विकणं, आयात म्हणजे इतर देशांकडून वस्तू घेणं, राईट, विकत घेणं असंच नाही घेत आपण. ठीक आहे. सो समजा 100 रुपयाची आयात केली, 70 रुपयाची निर्यात केली, मग बॅलन्स ऑफ पेमेंट काय असणार आहे, 30 रुपये असणार आहे. पण इथे आता निगेटिव्ह बॅलन्स ऑफ पेमेंट असतं आणि पॉझिटिव्ह बॅलन्स ऑफ पेमेंट असतं. जर आयात जास्त असेल आणि निर्यात कमी असेल, जसं तुम्हाला एक्झाम्पल मध्ये दिसतंय, आपली 100 रुपयाची आयात आहे, म्हणजे आयात इथे निर्यातीपेक्षा जास्त आहे. मग हे जे 30 रुपये फरक आलेला आहे ना, ज्या वेळेला आयात जास्त आहे ते निगेटिव्ह म्हणू आपण. बॅलन्स ऑफ पेमेंट काय आहे, निगेटिव्ह. का? कारण की बघा आपण खर्च जास्त केलाय आणि आपली इन्कम तर फक्त 70 रुपयाचीच आहे. मग 30 रुपये आपल्याकडे कुठला तरी कर्ज आला की नाही, मग ते काय झालं, निगेटिव्ह मध्ये गेलं, निगेटिव्ह बॅलन्स ऑफ पेमेंट झालं. समजा हेच उलट झालं, आपण 150 रुपयाची निर्यात केली, 100 रुपयाची आयात तशीच ठेवूया, मग हे उलट झालं 50 रुपये. आपण इन्कम जास्त घेतलेलं आहे, पैसे जास्त घेतलेले इतर देशांकडून, पैसे जास्त घेतलेले, याचाच अर्थ काय, आपल्याकडचा जो परकीय चलन साठा आहे तो जास्त आहे. आयात आपलं कमी आहे कारण की आपण खर्च कमी केलेला आहे आणि परकीय चलन साठा आपल्याकडे जास्त आलेला आहे, म्हणजेच 50 रुपये आपल्याकडे पॉझिटिव्ह मध्ये आहेत. याचाच अर्थ बॅलन्स ऑफ पेमेंट पॉझिटिव्ह आहे. म्हणजे ज्या वेळेला आयात जास्त असते त्यावेळेला बॅलन्स ऑफ पेमेंट निगेटिव्ह, याचाच अर्थ प्रतिकूल असतो, आणि निर्यात जास्त असते त्यावेळेला बॅलन्स ऑफ पेमेंट हा अनुकूल असतो. आणि जर आपण भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर बघितलं तर फक्त काहीतरी 2 वेळा आपल्या देशाचा बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजेच व्यापार तोल पॉझिटिव्ह राहिलेला आहे, अदरवाईज तो निगेटिव्हच आहे. मग या निगेटिव्हला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करण्यासाठी किंवा आपण म्हणू शकतो न्यूट्रल बनवण्यासाठी, स्टेबल करण्यासाठी अवमूल्यन केलं जातं. अच्छा, मग आता अवमूल्यन केल्यामुळे कसं काय बरं आयात कमी होईल आणि निर्यात वाढेल? एकदम बेसिकचा कॉन्सेप्ट आहे, एकदम कॉमन सेन्स आहे, यामध्ये काहीच जास्त समजण्यासारखं नाहीये. पटकन तुम्हाला सांगते. ओके, आता आपण एक एक्झाम्पल घेऊया, छोटंसं एक्झाम्पल सांगते. समजा आधी $1 10 रुपये होते. किती रुपये होते? $1 10 रुपये होते. ठीक आहे, म्हणजे $1 घ्यायचा आहे तर आपल्याला 10 रुपये द्यावे लागत होते. फक्त एक्झाम्पल आहे, सध्या 70 रुपयांपेक्षा जास्त किंमत आहे. अवमूल्यन केल्यावर काय झालं, रुपयाची व्हॅल्यू कमी झाली. आता आपल्याला 20 रुपये द्यावे लागतात, राईट. किती रुपये द्यावे लागतात? 20 रुपये द्यावे लागतात. मग समजा आपण इतर देशाकडून एखादी वस्तू, नीट लक्ष द्या, एखादी वस्तू जिथे $10 विकत घेत होतो, आता ते डबल झालं. ठीक आहे, $10 विकत घेत होतो, आता ते डबल झालं. समजा $10 लागत होते तर $10 आपल्याला किती पैसे पे करावे लागणार होते? 100 रुपये. किती पैसे पे करावे लागणार होते? 100 रुपये. आपण रुपयांच्या बाबतीत बोलतो ना ते. मग तिथेच अजून सुद्धा अमेरिका समजा एखादा फोन $10 विकतोय, पण आता रुपयाची व्हॅल्यू तर कमी झालेली आहे, आपल्याला 100 रुपयांच्या ऐवजी 200 रुपये पे करावे लागणार आहेत. आता इतर देशाची जी व्हॅल्यू आहे आपली ती कमी झालेली आहे, पण देशांतर्गतची जी किंमत आहे ती तशीच राहिलेली आहे, त्याच्यात काहीच बदल झालेला नाहीये. जर तुम्ही देशामध्ये, स्वतःच्या देशामधला एखादी वस्तू खरेदी करताय, जर तुम्ही सफरचंद आज खरेदी करताय 1 रुपयाला 1 आणि दुसऱ्या दिवशी डिव्हॅल्युएशन झालं, तरी तो सफरचंद तुम्ही 1 रुपयाला 1च खरेदी करणार आहे, कारण की ते देशाच्या आतलं प्रोडक्ट आहे, देशाच्या बाहेरचं प्रोडक्ट नाहीये. पण जर तुम्ही देशाच्या बाहेरून प्रोडक्ट खरेदी करताय, अमेरिकेतून पूर्वी एखादा फोन तुम्ही 100 रुपयाला खरेदी करत होता, जो अमेरिकेमध्ये $10चा होता, अमेरिकेकडून $10 विकला जात होता. आता तोच फोन $10चाच आहे, पण तरी सुद्धा आपल्याला 200 रुपये पे करावे लागतात. मग ऑब्व्हियसली आहे ना, एखाद्या वस्तूला तुम्ही आधी कमी पैसे देत होतात आणि आता डिरेक्टली डबल झाले, तर तुम्ही ती वस्तू खरेदी कराल का? नाही. एक नॉर्मल सायकोलॉजी आहे आणि त्यामुळेच मग आपली जी आयात आहे ती ऑटोमॅटिक कमी होईल. आता निर्यात कशी वाढेल? तर ते कॉमन सेन्स आहे, ते सुद्धा एक कॉमन सेन्स आहे. कसं काय निर्यात कशी काय वाढणार आहे? तर जिथे आता अमेरिकेमधला एखादा व्यक्ती समजा एक ऍपल खरेदी करत होता भारतामधलं, तर त्याला $1 ज्या वेळेला द्यावं लागत होतं, ठीक आहे, 10 रुपये होते त्यावेळेला त्याला $1 द्यावा लागत होता. ठीक आहे, आणि $1 तो एक सफरचंद खरेदी करू शकत होता. आता इथे जर आपण बघितलं, एक प्रकारे व्हॅल्यू कमी झालेली आहे. मग आता तो $1 2 सफरचंद खरेदी करू शकतो, कारण की आपल्याकडे तर 10 रुपयाला 1 सफरचंद आहे, मग 20 रुपयाचे 2 सफरचंद येतील. मग तो अमेरिकेचा व्यक्ती आता एकाच $1 2 सफरचंद खरेदी करू शकतो. मग काय झालं, तिथेच आता हे काय झालं, एक प्रकारे निर्यात वाढ झाली. म्हणजेच कशासाठी केलं जातं? बॅलन्स ऑफ पेमेंट सुधारवण्यासाठी डिव्हॅल्युएशन केलं जातं रुपयाचं, आणि मग त्याचाच परिणाम सुद्धा काय होतो,
की आयात कमी होते आणि निर्यात जास्त होते. मग याचाच फायदा कोणाला होणार आहे? आयातदार जे आहेत, ओके, जे बाहेरून वस्तू येऊन विकतायत, तर त्यांना ऑब्व्हियसली इथे तोटा होईल. जरी त्यांनी वस्तू आणली विकण्यासाठी तरी लोक ती वस्तू जास्त खरेदी करणार आहेत का? नाही. तर ऑटोमॅटिकली ते आयात कमी होईल आणि निर्यातदार जे आहेत तर निर्यातदारांचा ऑब्व्हियसली फायदा होणार आहे, म्हणजेच इथे निर्यातदारांना फायदा होणार आहे. मग आतापर्यंत भारतामध्ये असं किती वेळेला डिव्हॅल्युएशन झालेलं आहे? भारतामध्ये आतापर्यंत फक्त 3 वेळेस डिव्हॅल्युएशन झालेलं आहे. मागच्या 2 दशकांमध्ये अजिबात कोणी डिव्हॅल्युएशनचा शब्द सुद्धा काढलेला नाहीये. सर्वात पहिल्यांदा जे रुपयाचं अवमूल्यन आहे ते झालेलं 1949 मध्ये, म्हणजे भारत अगदी स्वातंत्र्य झाल्यानंतर लगेचच. महत्वाची इथे डेट लक्षात ठेवा. तुम्हाला डेट सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. कधी कधी आयोग त्यावर सुद्धा प्रश्न विचारतो. इयर तर लक्षात ठेवायचेच आहेत आणि किती वेळा हे अवमूल्यन झाले ते लक्षात ठेवायचे. मग या दिवशी रुपयाचं जे अमेरिकन डॉलरच्या संदर्भात आहे 30.5% अवमूल्यन घडवून आणण्यात आलेलं. ठीक आहे, म्हणजे 30.5% आपल्या रुपयाची व्हॅल्यू घसरलेली. मग आता याचा काय परिणाम झाला ज्यावेळेला 1949 मध्ये अवमूल्यन करण्यात आलं? तर भारताची जी व्यापार तूट आहे, म्हणजेच बॅलन्स अर्थ काय होतो, बॅलन्स ऑफ पेमेंट कमी झालं. 1948-49 मध्ये 185 कोटी रुपये असलेली जी व्यापार तूट आहे 1949-50 मध्ये बघा 141.9 कोटी झाली. म्हणजे व्यापार तूट आहेच, असं नाहीये की व्यापार तूट कमी झालेली आहे, म्हणजे अगदी पॉझिटिव्ह मध्ये गेलेली आहे, पण हा कुठेतरी कमी झालेली आहे. आणि त्याचबरोबर 1950-51 मध्ये ती 1.6 कोटी एवढी झाली. ठीक आहे, पण याचा जो अनुकूल परिणाम आहे तो काही जास्त काळ टिकला नाही, परत ही तूट वाढली. बघा, अवमूल्यनाचा परिणाम आहे ना तो फक्त त्या पिरियडसाठीच आहे. लॉंग टर्म साठी, मोठ्या पिरियडसाठी अवमूल्यन तेवढं फायदेशीर नाहीये. पण हा, त्यावेळी आपली अर्थव्यवस्था खूप संकटात असेल त्यामुळे तो निर्णय घेणं गरजेचं असतं. बघा, व्यापार तूट आपली नेहमीच निगेटिव्ह असते, म्हणून काय प्रत्येक वेळेला सरकार अवमूल्यन करणार आहे का? नाही. सरकारकडे अजिबात खर्च करायला पैसाच नाहीये, तर तुम्ही म्हणू शकता एक एंड ऑप्शन म्हणून अवमूल्यनाचा वापर केला जातो. त्यामुळेच बघा, स्वातंत्र्यानंतर एवढी वर्ष झाली पण आतापर्यंत फक्त 3 वेळाच अवमूल्यन करण्यात आलेलं आहे. दुसरं जे आहे ते 1966 मध्ये करण्यात आलं. 1966 मध्ये ही डेट खूप इंटरेस्टिंग आहे, 6 जून 1966. 6 आहे ना. मग ठीक आहे, मग यामध्ये अमेरिकन डॉलर आणि इतर जे युरोपियन चलन आहेत त्यांच्या संदर्भात 36.5% हे अवमूल्यन घडवण्यात आलेलं. हे लक्षातच ठेवा, 36.5%. जर मल्टीलायनर्स मध्ये प्रश्न विचारला गेला तर अशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि रुपयाचं जे विनिमय दर होतं ते 4.76 रुपये प्रति डॉलर वरून 7.50 पैसे रुपये प्रति डॉलर आलं. म्हणजेच आता समजा एका डॉलरसाठी जिथे 4 रुपये 76 पैसे द्यावे लागत होते तिथेच आता एका डॉलरसाठी 7 रुपये 50 पैसे द्यावे लागतात. अच्छा, 1966 मध्ये जे रुपयाचं अवमूल्यन करण्यात आलेलं त्यावेळेला इंदिरा गांधी या पंतप्रधान होत्या. मग असं काय झालं की त्यावेळेला अवमूल्यन करण्यात आलं? तर सर्वात पहिल्यांदा म्हणजे सरकारकडे संपत्ती, धन, तिजोरीमधला पैसा संपलेला, खूप कमी झालेला. त्याचं कारण म्हणजे चीन बरोबर युद्ध झालं 1962ला. 1965 मध्ये पाकिस्तान बरोबर युद्ध झालं. मग सगळा जो खर्च आहे तो युद्धात करण्यात आला. ठीक आहे, मग युद्धासाठी बराचसा खर्च झाला, सैन्यासाठी बराचसा खर्च झाला. मग जे संपत्ती होती ती कमी झाली. मग ऑब्व्हियसली सरकारची तिजोरी भरणं गरजेचं होतं, त्याच्यासाठी निर्यात वाढणं गरजेचं होतं. त्याचबरोबर दुष्काळ सुद्धा आलेला, राईट, त्याच्यामुळे निर्यात ही अजून कमी झाली होती, आयात खूप वाढलेली आणि निर्यात वाढवण्याच्या मेनली उद्देशाने हे अवमूल्यन करण्यात आलेलं. ठीक आहे, तुम्ही थोडंसं इथे बघू शकता. बघा, हा एक टेबल आहे, तुम्हाला यामध्ये दिसेल की कशा प्रकारे जी डॉलरची किंमत आहे रुपयाच्या तुलनेत ती कशी कशी बदल झालेली आहे. जर 1947 मध्ये बघितलं तर हो, आपण एका डॉलरसाठी 1 रुपया अशीच व्हॅल्यू होती. ती आता वाढत वाढत 2018 नंतर ही 74 वर स्टिक झालेली, म्हणजे कधी 72 होते, 73, 74, पण 70च्या खाली काही जात नाहीये. ठीक आहे, सो आता तिसऱ्या अवमूल्यनाकडे आपण वळूया. 2च अवमूल्यन बघितलं. तिसरं जे झालं 1991. आता 1991ची जी परिस्थिती आहे ती काय अशी आपल्याला अजिबात माहित नाहीये असं नाहीये. तुम्हाला सुद्धा माहिती असेल 1990-91 मध्ये जगावरच एक प्रकारे संकट आलेलं, कारण की जे आखाती देश होते त्यांच्यामध्ये खूप सारे युद्ध वगैरे होत होते, तेलाच्या किमती खूप वाढलेला,
त्याचबरोबर आपल्या देशाची जी राजकीय परिस्थिती होती ती सुद्धा चांगली नव्हती, स्टेबल नव्हती. आर्थिक परिस्थिती तर त्यापेक्षा वर्स्ट होती. ठीक आहे, तर 1991 मध्ये अवमूल्यनाचा निर्णय तर घेण्यात आलेला. त्याचबरोबर आपण लिबरलायझेशन, ग्लोबलायझेशन आणि प्रायव्हेटायझेशनचा सुद्धा स्वीकार केलेला. ठीक आहे, ती तर एक खूप मोठी घटना आहे आपल्या देशातली आणि त्याच्यामुळेच आपण म्हणू शकतो की आपली अर्थव्यवस्था आता कुठे टिकलेली आहे. अच्छा, तिसरं जे अवमूल्यन झालं ते 3 टप्प्यात झालं. यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहिला टप्पा 1 जुलैला झाला, जेव्हा 9.5% हे अवमूल्यन करण्यात आलं, म्हणजे रुपयाची व्हॅल्यू जी आहे ती कमी करण्यात आली. 3 जुलैला झालं, त्यानंतर 15 जुलैला झालं. आणि जर टोटल तिघांचं केलं तर एकूण मिळून अवमूल्यन 20% झालं होतं. ठीक आहे, 1991चं महत्वाचे रिझन काय होते, 66 नाहीये, तर तेच अगदी तेलाच्या किमती वाढलेल्या, त्यानंतर राजकीय आणि आर्थिक अस्थिरता नव्हती आपल्याकडे, वाढती आयात आणि राजकोषीय तूट अधिक होती. ज्यावेळेला आपण सार्वजनिक वित्ताचा अभ्यास केलेला आहे, मी तुमचे लेक्चर घेतलेले आहेत विजनवर, तर त्यामध्ये आपण राजकोषीय तूट, अर्थसंकल्पीय तूट काय आहे ते सुद्धा समजून घेतलंय. ठीक आहे, तर त्यावेळची जी राजकोषीय तूट, इनफॅक्ट अर्थसंकल्पीय तूट खूप वाढलेली, मग ती कमी करण्यासाठी सुद्धा हा निर्णय घेण्यात आलेला. ठीक आहे, जर आता आपण सार्वजनिक वित्त बघायला गेलो तर त्याला खूप टाइम जाईल. तर आता अवमूल्यनाचे मेनली परिणाम काय होतात, तर एक म्हणजे आयात महाग होते, ती कशी होते ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. निर्यात स्वस्त होते ते सुद्धा सांगितलेलं आहे. कृषी उत्पादनाला फायदा होतो. का कृषी उत्पादनाला फायदा होतो, आयात स्वस्त झालेली असते, मग इतर देशांमध्ये जे प्रोडक्ट आहेत, आपल्या देशामधले जे कृषी उत्पादन आहे ते विकत घेण्यावर, निर्यातीवर जास्त, त्यांच्याकडे आयातीवर जास्त भर दिला जातो. त्यामुळे आपलं कृषी उत्पादन, कृषी मालाची जी निर्यात आहे ती सुद्धा वाढते, ते खूप महत्वाचं आहे. आणि मेनली महागाई सुद्धा वाढते. अच्छा, महागाई वाढण्याचे 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. महागाई का वाढते, तर बघा, जर निर्यात कमी झाली तर एक आपण म्हणू शकतो मार्केटमध्ये जो सप्लाय आहे त्या वस्तूचा तो कमी होतो. मग बेसिक कॉन्सेप्ट काय आहे डिमांड आणि सप्लायचा, जर सप्लाय कमी होतो, जर त्या वस्तूचा सप्लाय कमी होत असेल तर ऑटोमॅटिकली ती वस्तू कमी झाल्यामुळे त्या वस्तूची जी किंमत आहे ती सुद्धा वाढते. ठीक आहे, आणि प्लस जे देशांतर्गत व्यापारी आहेत ते सुद्धा त्याचा फायदा घेतात. कधी कधी लोकांना फसवलं सुद्धा जाऊ शकतं याच्यामध्ये, की आता रुपयाची किंमत कमी झालेली आहे म्हणून महागाई होते. ठीक आहे, तर याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे व्यापारी, देशांतर्गत व्यापारी तर फायदा घेतातच, त्याचबरोबर वस्तूंचा बराचसा सप्लाय कमी झाल्यामुळे सुद्धा किंमत वाढत असते. ओके, सो ही गोष्ट लक्षात ठेवा. आता आपण रुपयाच्या अवमूल्यनाबद्दल बऱ्याचशा गोष्टी नीट समजून घेतलेल्या आहेत. एक ना छोटासा प्रश्न तुम्हाला यातून विचारते, मी एक्सप्लेन केलेला नाहीये पण तुम्ही लॉजिक लावून सांगू शकता. जर समजा रुपयाची जी व्हॅल्यू आहे ती वाढली, ठीक आहे, डॉलरच्या कम्पॅरेटिव्ह रुपयाची व्हॅल्यू जर वाढली तर आपल्या देशातली आयात कमी होईल की वाढेल ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता आपण लेक्चरमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. तुम्हाला परीक्षेची परिपूर्ण तयारी करायची असेल तर विजन स्टडीचं ऍप हे नक्कीच तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करा. विजन स्टडीच्या ऍपवर भरपूर असं स्टडी मटेरियल पूर्णपणे फ्री अवेलेबल आहे. जसं डेली बेसिसवर करंट अफेअर्स अपलोड होत असतात, त्याचबरोबर जीएसचे जे सब्जेक्ट आहेत सगळे सब्जेक्ट त्याच्या इन डिटेल्स नोट्स अवेलेबल आहेत, जे तुम्ही नेहमी अभ्यासाबरोबर वाचू शकता. त्याचबरोबर डेली क्विज अपलोड केल्या जातात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बुधवारी आणि शनिवारी सामान्य अध्ययन चाचणी कंडक्ट केली जाते, तर त्या सुद्धा अटेंड करून तुमची तयारी चेक करू शकता.